नागपुरातील सर्व पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा झाल्यामुळे आपण बघू शकतो नागपुरातल्या सगळ्या पेट्रोल पंपवर आता इझिली पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते मिळतात। त्यामुळे गर्दी कमी झालेली आहे। गेले 2 दिवस याच पेट्रोल पंपसह नागपुरातल्या सगळ्या पेट्रोल पंपवर प्रचंड गर्दी होती। 300 पेक्षा जास्त पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होता, संपलं होतं। परंतु काल रात्री योग्य नियोजन करण्यात आलं। डॉक्टर विपिन ईटनकर नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी टँकरला पोलीस सुरक्षा देण्याचं आश्वासनही दिलं होतं। त्यानंतर सुरळीत पुरवठा झालेला आहे ना। आपण बघू शकतो रात्रभर जे आहे ते प्रत्येक पेट्रोल पंपवर डिझेल आणि पेट्रोलचा स्टॉक पोहोचला, म्हणून आता परिस्थिती नियंत्रणात आहे। दादा काय परिस्थिती आहे आता? चांगली परिस्थिती आहे आता। सगळं पेट्रोल सगळ्या पंपवर आलेलं आहे आता। हो, आणि पेट्रोल डिझेल पूर्ण सुविधा आता उपलब्ध आहे। किती स्टॉक आपल्याकडे आता? आपल्याकडे स्टॉक आता रात्री 20,000 लिटरचे 2 टँकर आले आहे, खाली झालेला आहे। एक टँकर आपल्यापाशी जमा आहे अजून। आता त्रास होत नाही मॅडम? नाही, त्रास तर नाहीच होत सर, पण असं एकदमच अगर पेट्रोल पंपाचं आहे तर ते तर पोटाची रोजी जेव्हा आपण निघतो आहे आणि एक टोटलच बंद मिळतं पेट्रोल आज तर प्रश्नच नाही आहे। कालपर्यंत तर खूपच होतं, कारण मी बेसर रोडला असतं आणि बेसर रोडून काटोल नाक्याला ड्युटीवर जातं। हां जी सर, थँक्यू। आज पेट्रोलचा सुरळीत पुरवठा आहे, त्यामुळे या पेट्रोल पंपवरची गर्दी कमी झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काल मोठ्या संख्येनं गर्दी होती। याच पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकायला जवळपास 1 तास रांगेत राहावं लागायचं। 300 पेट्रोल पंपवर काल पेट्रोलच नव्हतं, परंतु आज सगळ्या पेट्रोल पंपवर पेट्रोल आहे। रात्रभर टँकर्सने सगळ्या पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात आलेला आहे। परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सहानसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।